नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय सातारा परिसर औरंगाबाद येथील मी श्री निकंपियार वर्ग 7वा विषय इतिहास. पाठाचे नाव आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. बघा, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण गाव, कसबा, परगणा, दुष्काळाचे संकट, वारकरी पंथांचे कार्य बघितले आणि संत नामदेवांविषयी माहिती बघितली. आता आपण या लेक्चरमध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत कार्याची फलश्रुती आणि पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा इत्यादी विषयी आपण माहिती बघणार आहोत. बघा, संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म, यांचे मूळ गाव पैठण. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व त्यांनी सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वराचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहे. बघा, त्यांचा सर्वात प्रसिद्ध असा ग्रंथ ज्ञानेश्वरी हा संस्कृत भाषेमध्ये होता सुरुवातीला. त्यानंतर सामान्य लोकांना समजण्यासाठी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या नावाने त्यांनी मराठीत रचना केली त्याची. बघा, त्यानंतर संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहेत. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही. बघा काय म्हणतात ते, परमार्थ प्राप्तीसाठी तुम्हाला तुमचा संसार सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. बघा, ते खऱ्या अर्थाने काय होते, लोकशिक्षक. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत होते. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून सांगितले. आणि त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर सुद्धा कडक टीका केली होती. आता बघू आपण संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. बघा, पुण्याजवळ जे देहू आहे तेथील संत तुकाराम. त्यांचे अभंग रचना आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची, बघा त्यांच्या वडिलांचं नाव बोल्लोबा, आई कनकाई आणि आडनाव अंबिले होते. बघा, अभंग जे रचायचे ते त्यांना कवित्वाची उंची लाभली होती. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. त्यामध्ये श्लोक, वामन, ओव्या ज्ञानेश्वरांच्या, अभंग तुकाराम इत्यादी प्रकारे काय म्हणायचे ते बघा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.
बघा, त्या ओळींचा अर्थ काय होतो? जो दुःखात आहे, अडचणीत आहे, अशा व्यक्तीला जो आपले म्हणेल तोच खरा साधू आणि तेथेच देव आहे, असं ते म्हणायचे. या आपल्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली. बघा, कुठं बुडवली? इंद्रायणी नदीच्या डोहात. आणि त्यातून कित्येक कुटुंबांना त्यांनी कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धा अत्यंत कडक शब्दात टीका केली. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी हे विविध जाती धर्माचे. बघा, मग त्यांचे शिष्य जे होते त्यामध्ये नावजी माळी, गणवर शेटवानी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिवरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले आहे. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. आता बघू आपण संत कार्याची फलश्रुती. बघा, महाराष्ट्रातील संतांनी लोकांना चांगले संदेश दिले. त्यांनी लोकांना माणुसकी व मानवता धर्म शिकवला. बघा, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण. त्यांचं म्हणणं होतं सर्वांनी एकमेकांवर प्रेम करा, एकत्र राहा, एकजुटीने राहायचं. मग त्याचा परिणाम काय होतो? त्यांच्या शिकवणीमुळे लोकजागृती झाली आणि परचक्र असेल, दुष्काळ असेल, परकीय आक्रमण असेल किंवा नैसर्गिक संकट असेल आली तरी त्यांची पर्वा न करता कसे जगायचे हे त्यांनी लोकांना केलेला उपदेश खूप महत्त्वाचा आणि मोठा उपदेश जो केला होता तो लोकांसाठी खूप मोठा आधार बनला होता. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशावेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशावेळी समाजातील काही कर्मठ लोकांनी काय केलं? विरोध करायला सुरुवात केली. त्यांना पण ते म्हणायचे विरोध सहन करणे हा आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत. बघा, मग संत तुकाराम तुका म्हणे तोची संत सोसी जगाच्या आगात या शब्दात तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे. आता या दोन ओळींचा अर्थ काय होतो? खरा संत जो आहे तोच आहे जो जगाने दिलेले दुःख सहन करत असतो. वर्ण वा जात यांचा गर्व अहंकार बाजूला सारून आपण त्या एकाच परमेश्वराची लेकरे आहोत. बघा, शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्मांना संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापले कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. बघा, जे संत होते, संत सेना असेल, संत तुकाराम असेल, संत ज्ञानेश्वर असेल, संत एकनाथ असेल, संत कान्होपात्रा असेल किंवा संत गोरोबा, संत सावता, संत नामदेव, बहिणाबाई यांनी काय केलं की ही सर्व कामं पाहत असताना त्यांचे जे कर्तव्य होते ते सोडले नाही. त्यांनी आपल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. बघा, त्यांचे हे विधान भाजी मुळ्याच्या बाबतीत असले तरी ते संताच्या दैनंदिन कामासंदर्भात लागू पडते. जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. त्यानंतर संत रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक,
या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व त्यांनी जनतेला सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचाराच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर असा प्रवास केला. आता इथं पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा मग त्यामध्ये सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा धार्मिक असेल इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बघा, शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती की या काळात महाराष्ट्रात आदिलशाह, निजामशाही इत्यादी सत्तांच्या नियंत्रणाखाली आपला महाराष्ट्र होता. त्यामुळे स्वातंत्र्य नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होते. त्यामध्ये शहाजीराजे होते, शिवाजी महाराज होते. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजेंचे स्थान अग्रभागी होते. आणि अशा प्रकारे आपला पाठ संपला. आता पुढील पाठ आपण बघणार आहोत स्वराज्य स्थापना. थँक्यू.